मित्रांनो, रेझ्यूम किंवा सीव्ही जो आहे तो तुम्ही आता मोबाईलमध्ये अवघ्या 2 मिनिटांमध्ये बनवू शकता। तुम्हाला आता सीव्ही बनवण्यासाठी सायबरमध्ये जायची कोणतीही गरज नाही आहे। तर कशा प्रकारे तुम्ही हा जो सीव्ही आहे हा तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता या संदर्भातील माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चॅनलवरती जर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला आताच सबस्क्राइब करून ठेवा। असे नवनवीन माहितीचे व्हिडिओ जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटत असतात। चला तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओला आपण सुरू करूयात। तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्हाला प्ले स्टोर या ॲप्लिकेशनमध्ये यायचं आहे। प्ले स्टोरमध्ये आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता रेझ्यूम PDF असं तुम्हाला इथे सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर हा पहिल्या नंबरला जो ॲप दिसतोय किंवा जे ॲप्लिकेशन दिसतंय ते तुम्हाला इथे डाउनलोड करून घ्यायचं आहे। मी ऑलरेडी इथे इन्स्टॉल करून घेतलेलं आहे, त्यामुळे मला इथे ओपन असा पर्याय दिसत आहे। ॲप्लिकेशन तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर तुम्ही खाली पाहू शकता हे प्लस आयकॉन जे दिसतंय त्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला तुमचं नाव किंवा रेझ्यूम असं टाईप करायचं आहे। त्यानंतर ओके बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। इथे तुम्हाला तुमची जनरल इन्फॉर्मेशन जी आहे मित्रांनो ती जनरल इन्फॉर्मेशन इथे भरून घ्यायची आहे। सुरुवातीला तुमचं नाव जे आहे ते भरून घ्या, त्यानंतर तुमचा मेल ID, त्यानंतर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर भरून झाल्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ जी आहे ती सुद्धा इथे तुम्हाला भरून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमचं जेंडर जे आहे ते मेल फिमेल तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। मॅरिटल स्टेटसमध्ये सिंगल किंवा मॅरिड पर्याय इथे दिलेले आहेत, तर तुम्हाला योग्य पर्याय जो आहे तो निवडायचा आहे। पासपोर्ट जर तुमच्याजवळ असेल तर इथे पासपोर्ट डिटेल्स आणि त्यानंतर खाली तुम्हाला इथे तुमचा पत्ता जो आहे तो पत्ता भरून घ्यायचा आहे। नॅशनॅलिटीमध्ये तुम्हाला इंडियन असं इथे भरायचं आहे। त्यानंतर तुम्ही इथे फोटो जो आहे मित्रांनो तो फोटो सुद्धा तुमचा इथे अपलोड करू शकता। त्यानंतर इथे फोटो अपलोड करून घेतलेला आहे। फोटो अपलोड करून झाल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सिग्नेचरमध्ये ड्रॉ सिग्नेचर आणि सिग्नेचर इमेज असे 2 पर्याय दिसत असतील तर तुम्ही इथे ड्रॉ सिग्नेचर करू शकता किंवा तुमच्या सिग्नेचरचा फोटो जो आहे तो तुम्ही इथे अपलोड करू शकता। तर इथे मी ड्रॉ सिग्नेचर केलेला आहे। कॉन्टॅक्ट इन्फॉर्मेशन जी आहे मित्रांनो ती इथे आता आपली भरून झालेली आहे। त्यानंतर रेझ्यूम हेडिंग अँड समरीमध्ये तुम्हाला इथे हेडिंग जी आहे ती टाकायची आहे किंवा तुम्ही समरी टाकून घेऊ शकता। त्यानंतर इथे पुढे करियर ऑब्जेक्टिव्हच्या वरती मित्रांनो हा जो प्लस आयकॉन आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला करियर ऑब्जेक्टिव्ह बद्दलचे काही ऑप्शन्स जे आहेत ते तुम्हाला इथे पाहायला भेटत असतील। तुम्हाला जो सुटेबल ऑब्जेक्टिव्ह आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता। त्यानंतर पुढे तुम्हाला एज्युकेशनल इन्फॉर्मेशन ॲड करायची आहे, त्यासाठी पुन्हा एकदा ह्या प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्ही कुठची डिग्री किंवा कोर्स केला असेल तर ते मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमची इन्स्टिट्यूट किंवा कॉलेज, त्यानंतर युनिव्हर्सिटी आणि बोर्ड अशा प्रकारची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे। त्यानंतर पर्सेंटेज असतील तर पर्सेंटेजमध्ये तुम्हाला इथे पर्सेंटेज समोर क्लिक करून पर्सेंटेज मेन्शन करायचे आहेत। ग्रॅज्युएटेड असाल तर तुम्हाला पासिंग इयर टाकायचं आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो नीट भरून घ्यायची आहे। माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे पुढे वर्क एक्सपिरियन्स जो आहे मित्रांनो तो इथे ॲड करायचा आहे। त्यासाठी पुन्हा एकदा प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव इथे मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमचं डेझिग्नेशन, त्यानंतर प्रिव्हियस एम्प्लॉय आणि करंट एम्प्लॉयमेंटमध्ये तुम्हाला फ्रॉम आणि टू मध्ये ड्युरेशन मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमची रिस्पॉन्सिबिलिटी काय काय होती ते तुम्हाला इथे मेन्शन करून घ्यायचं आहे। वर्क एक्सपिरियन्स ॲड करून झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे प्रोजेक्ट्स, तुम्ही जर कुठच्या स्पेशल प्रोजेक्टवरती काम केलेलं असेल तर त्याची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे संपूर्ण व्यवस्थितरित्या भरून घ्यायची आहे। संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला इथे स्किल्स अँड अदर्स मध्ये तुम्हाला जर वेगळी कुठची कला तुमच्याकडे असेल तर तुम्हाला इथे स्किलमध्ये ॲड करायची आहे। वेगळं काही अचिव्हमेंट जर तुम्ही केलं असेल तर तुम्हाला इथे ते सुद्धा मेन्शन करायचं आहे। त्यानंतर तुमची हॉबीज, लँग्वेज, स्ट्रेंथ या सर्व गोष्टी ज्या आहेत मित्रांनो त्या तुम्हाला इथे ॲड करून घ्यायच्या आहेत। त्यानंतर युजर डिफाईन्ड फील्ड्स असं तुम्हाला एक पर्याय इथे दिसत असेल तर तुम्हाला जर फायदेशीर असेल तर तुम्ही इथे मेन्शन करून घेऊ शकता। त्यानंतर रेफरन्स जर तुमच्याकडे कोण असतील मित्रांनो तर तुम्हाला इथे रेफरन्स मेन्शन करायचे आहेत, जेणेकरून ज्या कंपनीमध्ये तुम्ही इंटरव्ह्यू देणार आहात त्या कंपनीमधून तुमचा रेफरन्स जो आहे तो घेतला जाऊ शकतो। आणि पुढे डिक्लरेशनमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्ही इथे प्लस आयकॉनवरती जर क्लिक केलात तर तुमच्यासमोर डिक्लरेशनचे 3 पर्याय तुम्हाला इथे पाहायला भेटत असतील। तुमच्यासाठी किंवा तुमच्या रेझ्यूमसाठी जो सुटेबल डिक्लरेशन असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर इथे उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला राईट क्लिक दिसत असेल त्यावरती क्लिक करायचं आहे।
तुमच्यासमोर अशा प्रकारचा काही तुमचा रेझ्यूम जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटत असेल। आता हा जो रेझ्यूम आहे मित्रांनो, हा PDF फॉर्मॅटमध्ये ईमेल फॉर्मॅटमध्ये जो आहे तो इथे पाठवू शकता किंवा सेव्ह करून ठेवू शकता किंवा तुम्ही ह्याला इथे डाउनलोड सुद्धा करून ठेवू शकता। अतिशय सुंदर असा दिसायला हा रेझ्यूमे आहे। तुम्हाला इथे खाली ऑप्शनमध्ये खाली मित्रांनो पाहू शकता फॉर्मॅट 1, फॉर्मॅट 2, फॉर्मॅट 3, फॉर्मॅट 4 अशा प्रकारचे फॉर्मॅट जे आहेत मित्रांनो ते तुम्हाला इथे पाहायला भेटत असतील। तुम्हाला जो योग्य वाटेल त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथे CV जो आहे मित्रांनो तो तुमचा डाउनलोड करून ठेवू शकता। मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे, तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांचा रेझ्यूम जो आहे तो मोबाईलमध्ये बनवता येईल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।